किडनी फेल व्हायच्या आधी आपल्याला लघवीत दिसतात ही लक्षण. एकदा नक्की बघा. मित्रांनो, किडनी फेल व्हायची अनेक लक्षणे असतात. त्यातली काही लक्षणे तुम्हाला माहिती असतात तर काही माहिती नसतात. हे लक्षणे आपण ओळखून लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आपण वाचण्याचे जास्त चान्सेस असतात आणि त्याचबरोबर आपल्याला जास्त त्रास देखील सहन करावा लागत नाही. पाठीच्या मागे असलेल्या 2 किडन्या 24 तास रक्ताच्या इजा करत असतात. किडनी खराब झाल्यानंतर हे थांबत असतं व रक्त शुद्ध करण्यासाठी डायलिसिस सारखे वेदनादायक प्रक्रियेला सामोरे जावे लागते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किडनीचे पेशंट ज्यावेळेस डॉक्टरांकडे जातात तोपर्यंत 80% किडनी अगोदरच खराब झालेले असते. म्हणूनच किडनी फेल्युअर म्हणतात. गेल्या 10 वर्षांमध्ये किडनी खराब व्हायचे चान्सेस वाढले आहेत आणि त्याचबरोबर किडनी खराब होण्याचे 5 स्टेज असतात आणि 4थ्या स्टेजपर्यंत देखील किडनीच्या आजारांना आपण जर ओळखलं तर आपण डायलिसिस पासून वाचू शकतो. किडनी कधीही एका रात्रीमध्ये खराब होत नाही आणि वर्षापासून शरीरामध्ये किडनी खराब व्हायची प्रक्रिया सुरू असते आणि 23 लक्षणांच्या द्वारे आपल्याला किडनीच्या संकटांची माहिती मिळत असते. आजच्या या लेखामध्ये आपण ती लक्षणे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर किडनी फेल्युअर मागे 6 मुख्य कारणे देखील आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पहिले लक्षण आहे ते म्हणजे आपण लघवीला गेल्यानंतर ना थोडा फेस येतो, पण जास्त प्रमाणामध्ये फेस आला तर तो नष्ट होऊन जातो. किडनीचे फिल्टर खराब झाल्याने लघवीतून फेसबुक घेऊन 20 ते 25 सेकंद टिकून राहतो. दुसरा आहे ते म्हणजे लघवीमध्ये रक्त आणि प्रोटीन मिसळल्यामुळे जास्त क आणि पिवळ्या रंगाची दिसून येते. तिसऱ्या लक्षण आहे ते म्हणजे किडनीमध्ये टॉक्सिन्स अडकल्यामुळे लघवीचा वास तीव्र येत असतो. चौथ्या लक्षण आहे ते म्हणजे किडनीचे रक्त फिल्टर करण्याचे तीव्रता कमी होते आणि यामुळे लघवीचे प्रमाण देखील कमी होते. किडनी खराब होत असलं तर 5वा लक्षण आहे ते म्हणजे विषारी घटक शरीरामध्ये. त्याचबरोबर श्वसन राहत असतात म्हणून दिवसभर जास्त लघवी लागत नाही आणि रात्री झोपल्यानंतर वारंवार लघवीला जावं लागतं. म्हणजे शरीरामध्ये युरिया वाढल्यामुळे तोंडाला युरियाचा तीव्र प्रकारचा वास येत असतो. सासवडक्षण आहे ते म्हणजे शरीरामध्ये दूषित घटक साचून राहिल्यामुळे किडनीची सिस्टीम बिघडत असते आणि वारंवार अपचनाचे त्रास देखील होत असते. आठवणच नाही ते म्हणजे लाल रक्तपेशी तयार करणारे हार्मोन बनवतो. किडनी डॅमेज झाल्यानंतर काम थांबलं जातं. यामुळे हिमोग्लोबिन योगाने कमी होऊन माणसाला कमजोरी येत असते आणि यामुळे माणसाला थकवा देखील येत असतो. किडनी खराब होत असल्याचा 9वे लक्षण नाही ते म्हणजे रक्तामध्ये अशुद्धी साचून राहते आणि रक्त जड होते. मित्रांनो, 9वं लक्षण आहे ते म्हणजे टॉक्सिन जमा झाल्यामुळे काय खायची इच्छा होत नाही, खाल्ल्यानंतर उलट्या होतात. 11वा लक्षण आहे ते म्हणजे शरीरात विषारी घटक वाढल्यामुळे मेंदूवर परिणाम होत असताना नेहमी चिडचिड होत असते. मेंदूमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे झोपण्याचा गोंधळ होतो आणि मनाशी एकाग्रता करण याची क्षमता संपून जाते. 13वं लक्षण आहे ते म्हणजे शरीरातून प्रोटीन कमी झाल्यामुळे सर्व स्नायूंची शक्ती कमी होऊन जाते, त्यामुळे शरीरशक्तीही नसेल. 14वं लक्षण आहे ते म्हणजे किडनीचे फिल्टर खराब झाल्यामुळे सोडियम सारखे विषारी घटक पायामध्ये साचून राहतात. पायाला आले टाचले सूज येत असते आणि डोळ्यांमध्ये देखील सूज राहत असते. 15 लक्षण आहे ते म्हणजे जेव्हा किडनीचे फिल्टरेशन कमी होतं तेव्हा पूर्ण शरीरामध्ये ससुरून संपूर्ण शरीर सूज येत असते. 16वं लक्षण आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॅल्शियम फॉस्फरसच्या त्वचा ड्राय होते आणि त्याच यावर अनेक ठिकाणी खाज येणार चालू होते.